श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत रसभरीत आणि दिव्य असा ग्रंथ आहे, ज्याच्या पठणाने पारायणाने आपल्याला सुंदर अशी अनुभूती येते आणि आपलं जीवन हे छान होण्यास मदत होते. तर श्री स्वामी चरित्र सारामृत यामध्ये स्वामींच्या अनेक लीला, त्याचप्रमाणे स्वामींचे जे भक्त होते त्यांची भक्ती कशी होती, त्याचप्रमाणे अनेक अशा अघटित लीला आहेत ज्यांतून आपण खूप काही शिकू शकतो. तर याच्या ऐकण्याने सुद्धा आपल्याला छान वाटतं आणि छान असे अनुभव देखील येतात. तर तेच आपण आज ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्ताड रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदन कंठाटोपीच माला दंडकमंडुधर कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मामं. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयनानंतवेशा अनादिमाता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत वर्षधर अगम्यलीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमिली. जो अज्ञानतिमिरनाशक अविद्य कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन देवतांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला. धर्मसंस्थापकाने युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांगण मोनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमा जगी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुण्या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी वैदिती वरद हस्ते करुणी. आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावस कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलावी ती मान तयांचे चरण नमिले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसदा कारणे. अहो तुम्ही संतजनी मजदनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञाने आणि विज्ञान श्रवणी सादर बेसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न व्हावे. स्वामींच्या लीला भोवत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या मदोदीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही करावा. इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृतकथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमध्याय गोडहाश. इति श्री स्वामी चरित्र सारमृत मंगलचरण नाम प्रथमध्याय गोडहाश. श्री शंकरा नमस्तु श्रीपाद शिवल्लभ नमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती केवल प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसले समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातळ त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन कुटच्या आणोनी बाहेरी मांडा म्हणे ते एके हारी
दोघांसी बैसोनी दोहींवरी तिसरीवरी बसे आपण. पाहुणी समर्थाचे तेज उभयतांसी वाटले सोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळीवनातुनी प्रथारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरीले देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. येतले कालीचे दर्शन पाहिले गंधाटकाट पावन. नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदाटका प्रति. तेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळी पाहिले परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहलो. तेपासून या नगरात आनंदी आनंद राहत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिलो स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येतात साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य. कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्राकृतकथा संबंध आनंद भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरितसारामृत द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय 3. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दापिती. काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोळा माझी वास्तव करीत अप्पाटोळ झाले भक्त. तेथेची साकले वृत्य अल्पमती केवी वरणू. सवे घेऊनी स्वामीची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरणी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेले आपरतुनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथुनी निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यती राजू स्वेच्छेने. तेथे एक विध होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळप्प्याने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसे दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्प्याचे गृहाप्रती आले कोणी एक यती. योगा चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसली मात नृपासी कळला वृत्तांत. की या फुल्या नगरात यती विख्याती पातले. वार्ता ऐसे कोणी राव बोलला कायवाणी. गावात येती येऊनी फार दिवस जाहले. पर्यामाश्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ताला ऐकली काणी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोच यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. भक्ती पळून गेली दूर चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. सोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपाये. इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरितसारामृत अक्कलकोट प्रवेशने तृतीयाय. श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय 4. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती. नूपनाय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते. चोळप्पाची सद्गुणकांता तीही केवळ पतिव्रता. सतोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणी कोणी मागती संताने. वावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जय जय इच्छिती तेथे यती राज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटीर त्यासे शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जणासी डोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी.
साधू लक्षण याचे अंगी कोणते ओ असतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले, तेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताच्या घरी पातले समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. ते या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेची जणा संख्यात पातले ते क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांते मंगलनाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्ये पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अडपरगती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती, कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करती चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता त्यांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले कळू चरणा त्यांसी झाली विटंबना, दंडावया कुस्ती जणा अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेम भक्त चतुर्दशाय गौडः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकाननौ वैश्वानरा, अज्ञानमच्छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदळतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत, भक्त पौत जाहले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी विचारेसा पातला. दिवाणा आणि सरदार मान करीतेसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नुपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी बोलती न वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नुपा लागी पर्येसा. आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नुपवर, तेसी सभागी समग्र आनंदित झाली. नृपती सकळ जणे त्यापरी तात्यांसी सन्माने, गौरवणी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया. ताता साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती, तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, राजघराण्यातली होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी केसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी या नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दिली बहुसाळ दाणे याचक धन्य तृप्तते. स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले ते केले ते तुके व्यर्थ गेले, तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुणी सोळप्पा प्रती, त्याच सवी विनंती करती मुक्तिवाद बुद्धिवाद सांगती तया. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारावा आदरेसी इनाम देतील तुम्हा दे. द्रव्यन सर्ववशा चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी बरवसा जहागिरीचा बहुसाळ. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुतधन, आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोण्या वचन समर्थासी हास्य करून, उत्तळ चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्यापती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भावतु भक्त. पंचमोध्याय गौडः. शिरस्तु शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तेसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासुनी, मल्हारावच्या म्हणी आम्हाविषयी भावनसे.
म्हणून त्याच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हाराने आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावया यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करती. तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्र काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांसी तोंड केसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी. मेण्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागून अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यानी. मग पैसा ते घेऊन बडोद्यासी आले परतोणी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हार राहून पती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. उपकार्याची धरून हावं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलते. अरे बेडी आणून सत्वर ढोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव ब्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावाजी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्तम. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखदामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखे अनुकूल सती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकण गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास खूप भोग कैचा त्यास. निद्राणेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तेसीच ब्राह्मण सतर्पणे. बहुसाळ तिथली ज्ञाने आरोग्य वापे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या ब यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी तुवा जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी. स्वामीचरित परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरीने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गौडः. श्री स्वामी चरणाविंदात परमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय शुरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपदाने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक क्षुद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेसी गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमाम जेते अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. ऐसो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी.
तरी आपणा लागून द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदाले तियसे म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुन्या स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म त्या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदाने समर्थतेतून उठले यवन स्मशानभूमीत आले येथे राज त्वरित एक नूतन काचेत निजले छाटी टाकुनी. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुणी येशी चुकवली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाणा देतला फकीरांसी आणि शेकणूर दर्ग्यासी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटता स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निम्मपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद व्याधी पळेला आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने कच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सत्य तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्रसारमथनाना प्राकृतकथा संमत सदा परिसुत भाविक भक्त नवोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाती होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसे मणी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासे नेणार स्वामी समर्थे असतीपे. हा विरेगामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करती जणी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तेती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरवणे आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले माणस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाशातूर तळ वेवकशास्त्रे तोडावा. सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. ते चेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तेसाची. परितया नाही संतती म्हणून या अद्भुत चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती दोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशसमान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाली निपुण. निकुंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगोद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत कच्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सर्वणी दीक्षितांचे समजले. जले भरले होते घट तयांसी लाविले अमृतहस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाचे पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करता दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे कोण मोरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत करून करणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धिवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र.
जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणितो. यज्ञ समारंभाच्या अवसरे आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होते. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मोरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमध्याय गौडः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शुभस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मोरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तवे सांप्रत करताती. परी मोरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले. तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठवणी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपुनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतुणी येती ते. मध्यान स्नान करुणी पुन्हा बसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे. करुणी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोण ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहीची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून येसे परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तेसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडून त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तेथे शिळीवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपुले प्राक्तन भोग भोगावी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊन या दर्शना देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निर्दिष्ट असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परीन ते झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासे. वृक्षातळी ठेवून वस्त्राश्री गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वरा आले त्या स्नानी. वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. ते असे त्यांनी न मारेले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत ऐकौतुषाय गौडः. शिरस्तु शुभम भवतु. मी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगोद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्रीसमर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुवासवदन श्री स्वामी मूर्ती पाहोण. बाळप्पाने धावण दृढ चरण धरियेले. येऊन या बाणावरती श्रीचरणाची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन मायपोटी श्रोत ओटी गाठसे. श्री समर्थी त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्याच सवे एक जागीदार होते ते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण कराया नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नूप मंदिरात.
राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिरडावरती आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून शतकड माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बेसावे. श्री शंकर उपास्य देवत त्याचे करावे पूजन. नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्यात पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुतजण. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यासी बाई आज्ञा करी येशी आपण श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजण सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. या कारणे आपसांत भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहुणी नाना युक्ती योजनी. मोडून टाकली भांडणे एकचित्त सर्व केले. बाळप्पाचे प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती. दृढ भावधोरणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाचे या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानवल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विणवी समर्थासी. आपण सांगुणी बाळप्पासे शंकर भोजने वर जावे. तेशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. हे भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुरत सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोलवो ऐकून बाळप्पा म्हणी खिन्न झाला. स्वामिनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारेले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकुण्या समर्थ हास्य मुख्य काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकूया चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाच एक पटण जाणवणी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांसी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी चाकरी करी ऐसी लिहित असे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पासी जडली होती. केसा दूरतया प्रति करतील यती तयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोऽध्याय गौडः. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज नमस्तु.